नमस्कार मंडळी, रमेश विजन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. मंडळी, देशपांडे ट्रॅव्हल्स यांनी आयोजित केलेल्या दत्त परिक्रमा या कार्यक्रमाकरिता आम्ही त्यांच्या बसने आलेलो होतो. तर दत्तांची जेवढी दक्षिण भारतातील ठिकाणे आहेत त्या ठिकाणी आम्ही सध्या भेटी दिलेल्या आहेत आणि सध्या तेलंगणाची राजधानी हैदराबाद इकडे जात आहोत या ठिकाणी. आणि रस्त्यावर जाताना कोरला पहाड नावाचा एक टोल प्लाझा आहे. तर त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की भाताची मळणी केलेलं भात हे रस्त्यामध्ये सुकत घातलेलं आहे. आणि तर ते भात एवढं आहे की ते ट्रॅक्टरच्या साह्यानं ते गोळा करत आहेत. सर्वसाधारण ग्रामीण क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भाताचं उत्पादन कमी होतं आणि शेतकरी आपले ते भात हातानं गोळा करतात, म्हणजे भात मळणी केलेली आहे. पण या ठिकाणी ते ट्रॅक्टरच्या साहाय्यानं गोळा करत आहेत, कारण तेलंगणामध्ये भात हे मुख्य पीक आहे आणि त्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. तर मी आपल्याला दाखवतो ते भाताचा भात हे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते ट्रॅक्टरनं गोळा केलं जात आहे, कारण हातानं गोळा करणं भात शक्य नाही. त्यामुळं हे भात ट्रॅक्टरनं गोळा केलं जात आहे. उसका ये चावल का क्या बनाते हैं? ये बीयर का बने खाना की बियर का फैक्ट्री का बनाते हैं. बियर फैक्ट्री के बनाते हैं. हाँ, और खाना की खाने के लिए. हाँ. और ये कहाँ जाता है? बिहार उड़ीसा वो वाला खाना की. बिहार. और इनका अन्ना का नाम क्या है? मालिक का नाम क्या है? उसका मल्ला रेड्डी. मल्ला रेड्डी. कहाँ के रहने वाले हैं ये? इधर हाँ, आठ कर रहा है. नहीं उनका तालुका कौन सा, गांव कौन सा है, जिला? हाँ, जिला है नलगोंडा. नलगोंडा. तेलंगाना नलगोंडा. ओके. कोरला पहाड़. ओके ओके ओके. और ये यहाँ पे चावल रखा है, ये कितना गोनी होएगा? ये 400 गोनी होएगा. हाँ, समझो एक गोनी का 500 गोनी होगा. एक गोनी का कितना पैसा आता है? बेचता अभी आप बेचते हैं क्या इसको? एक गोनी का वजन का पार्टी 100 हाँ, वजन कितना आता है? हाँ, 40 kg. 40 और 1 kg का कितना, एक गोनी का कितना आता है पैसा? 800-900. तो अभी आप बेचने वाले हैं? ओके ओके ओके. थैंक यू. ओके ओके. थैंक यू. अन्ना, ये चावल का नाम क्या है? KNM 118. KNM 118. ओके ओके ओके. थँक्यू. साधारण हे भात आहे 500 गोणी याच्या भरल्या जातील. एका गोणीमध्ये साधारणतः 40 किलो याच्यामध्ये बसतात. आणि हा जो तांदूळ आहे हा दारू बनवण्यासाठी, बियर बनवण्यासाठी हा बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणी पाठवला जातो.